2004 नंतर असा काहीसा प्रकार त्या ठिकाणी सुरू झाला। जवळपास 25,000 कोटी रुपयाचं वीज बिल त्यांना त्यांच्या तोंडाला कोणी हात लावू शकतं का? या प्रकारामध्ये यत्किंचितही संबंध नसेल। कायद्यामध्ये जे जे काही लॅक्युनो असतील त्या सगळ्या आयडिया माझ्या तोंडून बोलणं मला वाटतं मला शोभत नाही आणि त्यांचं नेतृत्व आम्ही मान्य करतो। ETV भारतमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी चिन्मय जगताप, आपल्यासोबत आमदार सुरेश धस आहेत। काय सांगाल, यंदाच्या अधिवेशनाने महाराष्ट्राला, मराठवाड्याला काय दिलं? महाराष्ट्रातला तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आत्तापर्यंत जेवढ्या म्हणजे साधारणतः 2008 पासून 2008, 2009 त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदय पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना सन्मान योजना दिली, ती परत उद्धव साहेबांचं सरकार आलं, त्यांनी दिलेली महात्मा फुले योजना आणि आत्ताची 2026ची योजना, पाठीमागच्या सर्व जेवढ्या काही कर्जमाफी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात मोठी कर्जमाफी ही शेतकऱ्यांना आता दिलेली आहे आणि दरवेळी पुढची कर्जमाफी देत असताना पाठीमागच्या वेळेच्या शेतकऱ्यांना डावललं जात होतं। यावेळेस मात्र ते सुद्धा साहेबांनी ठेवलं नाही आणि मागच्या 2019च्या ज्यांची माफी झाली त्यांना सुद्धा कर्जमाफी ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी जाहीर केली। जवळपास 25,000 कोटी रुपयाचं वीज बिल हे शेतकऱ्यांचं सरकार भरतंय, ही सुद्धा बाब प्रकर्षानं त्या ठिकाणी पुढे आणली आणि गृह विभागाच्या बाबतीत सुद्धा जे जे काही प्रश्न आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुन्ह्याचे त्या ठिकाणी निकाल होण्याच्या बाबतीमध्ये आणि सजा लागण्याच्या बाबतीमध्ये जे पूर्वीचं 9% पर्सेंटेज होतं ते आता 52% त्या ठिकाणी आणलेलं आहे, हे सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे। मात्र बीडमध्ये पाहायला गेलो तर दरवर्षी एखादी अशी केस येते ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते। आता ही घुले जो मर्डर झाला त्याच्यानंतर त्याच्यात सगळं सुरू आहे। यामध्ये बजरंग सोनवणेंच्या मुलांचा जो हा त्याचा डायरेक्ट आरोप केला जातोय, यावर आपण काय सांगाल? हे पहा, मयताचे कुटुंबीय किंवा त्यांची बाजू घेऊन पुढे चालणारे काही लोक, त्यांना त्यांच्या तोंडाला कोणी हात लावू शकतं का? नाही लावू शकत। मुळात विलास घुले याचा दुर्दैवी आणि अतिशय निर्गुणपणे खून करण्यात आलेला आहे। निश्चितपणे जे आरोपी आहेत त्यांना सजा झालीच पाहिजे आणि ते लोक सुद्धा फाशीवरती गेले पाहिजेत असं माझं मत आहे। परंतु बजरंग सोनवणे यांच्या मुलाच्या संदर्भामध्ये मागणी तुम्हाला करण्याचा अधिकार आहे, तुम्ही मागणी करा, परंतु पोलीस तपासामध्ये जर बजरंग सोनवणेच्या मुलाचा आणि या केसच्या म्हणजे हा जो निर्घुण खून झालाय या प्रकारामध्ये यत्किंचितही संबंध नसेल तर पोलीस मला वाटतं बळजबरी त्याचं नाव म्हणजे त्याला अटक वगैरे करू शकतील असं मला वाटत नाही। गेल्या वर्षी असंच अधिवेशन गाजलं होतं, त्यामध्ये देशमुख यांचा जो खून झाला होता, अजूनपर्यंत तो न्याय मिळत नाहीये। न्याय कधी मिळेल आणि सर्व आरोपी फासावर जातील का, याची शाश्वती आहे का? हे बघा, सर्व आरोपीला कोणती सजा द्यायची हे माननीय न्यायालयाच्या हातामध्ये आहे। मी न्यायालय काय सजा देईल हे मी सांगणं उचित होणार नाही, तेवढी माझी लायकी नाही। परंतु उशीर होतोय का, तर याच्यामध्ये सगळ्या कृत्या कायद्यामध्ये जे जे काही लॅक्युनो असतील त्या सगळ्या आयडियाज या प्रकरणामध्ये वापरल्या गेलेल्या आहेत आणि आता त्या जवळपास संपुष्टात आले आणि आता चार्ज फ्रेम या लेवलला ती केस आलेली आहे। आता तिची रेग्युलर सुनावणी होईल आणि उज्ज्वल निकम साहेबांसारखा माणूस संतोष देशमुखांच्या कुटुंबियाच्या बाजूने, सरकारच्या बाजूने त्या ठिकाणी लढत आहे। त्याच्यामुळं आता लवकरात लवकर न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे।
पाहायला गेलो तर सध्या महाराष्ट्राचं राजकारण जर आपण पाहिलं, नवीन नवीन ऑपरेशन्स येत आहेत, नवीन नवीन घटना घडत आहेत. तुम्ही याकडे कसं बघता? कारण की तुम्ही मोठं राजकारण बघितलंय महाराष्ट्राचं, असं का घडतंय महाराष्ट्रात? हे पहा, राजकारणामध्ये हे इकडचं तिकडं तिकडचं इकडं चालूच असतं. काही ठराविक पक्षाच्या लोकांना आता त्यांच्या पक्षामध्ये भवितव्यच जर दिसत नसेल, तर मग जे काम करणारे लोक आहेत, ॲक्च्युअल ग्राउंडवरती काम करणारे लोक आहेत, यांना अनंत अडचणी येतात. त्याच्यामुळं मग लोकांची कामं झाली पाहिजे, आपापल्या भागाचा विकास झाला पाहिजे, या उदात्त हेतूने काही लोक ट्रान्झिट टू इकडे असं सुद्धा होताना दिसतंय. राजकारणामध्ये हे नित्य नियमाचंच आहे, आजचं थोडीच आहे. निळू फुलेंचं सिंहासन चित्रपट पाहिला होता ना, लागूनचा आणि त्यांचा, त्या सिंहासनापासून हे चालूच आहे. मात्र सर, म्हणजे मला विचारायचं असं होतं की तुम्हाला काय वाटतंय, ठाकरेंचं नक्की काय चुकतं या सगळ्यामध्ये? हे पहा, उद्धव साहेबांचं काही चुकतंय का किंवा आदित्य साहेबांचं काही चुकतंय का? उद्धव साहेबांच्या चुका काढणं किंवा न काढणं एवढ्या उंचीचा मी नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. मात्र मी त्यांच्या पक्षाबरोबरही मी एकत्रित आम्ही सेना भाजपा होते त्यावेळेस मी निश्चितपणे त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, पण फार एवढ्या जवळ नाही. आणि ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचे चिरंजीव आहेत, या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले. त्यांनी चुका केल्या का नाही केल्या हे मी माझ्या तोंडून बोलणं मला वाटतं मला शोभत नाही. सर, एक शेवटचा प्रश्न, तो म्हणजे विरोधकांना निधी मिळत नाही असं म्हटलं जातं, यावर तुमचं मत काय? हे पहा, ह्याची प्रथा आणि परंपरा ही 2000 साधारणतः 9च्या नंतर म्हणजे 2004 नंतर असा काहीसा प्रकार त्या ठिकाणी सुरू झाला. एकदमच काही द्यायचं नाही असं करताच येत नाही. त्या मतदारसंघातल्या काही प्रायोरिटी बेसिसचे जे कामं असतात ते कोणाचंही सरकार असलं तरी घेता येतात. फक्त त्यांना वाटेल तेवढा निधी हे सरकार, कुठलंही सरकार देत नाही. आम्ही 2.5 वर्षामध्ये विरोधात होतो, आम्हाला दमडासुद्धा मिळाला नाही, आम्ही कुठं ओरड केली. आम्ही तोपर्यंत 2.5 वर्ष मंत्रालयाची पायरी बी चढलो नाही. आम्ही आमचं विरोधी पक्षनेते देवेंद्रजी होते त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत राहिलो, पण असं रडगाणं आम्ही कधी काय गायलं नाही. हाच प्रश्न होता की तुम्ही कुठेही गेला नाहीत, सोबत राहिलात, ते ह्याचं कारण काय होतं? तुम्ही सोबत का राहिलात त्यावेळेस? हे पहा, सोबत राहण्याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाची असलेली धमक, चमक. आणि कुठल्याही अडचणीच्या काळात देवेंद्र फडणवीस आमच्या पाठीमागे दत्त म्हणून उभा राहील याची गॅरंटी आम्हाला होती. आणि त्यांचं नेतृत्व आम्ही मान्य करतो, कारण विरोधी पक्षात असताना सुद्धा अनेक अलगडी तत्कालीन मविया सरकारने आमच्यावरती आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या प्रत्येक अडचणीमध्ये एक सहारा म्हणून, साथ म्हणून देवेंद्र फडणवीस आमच्या पाठीमागे उभा राहिले. त्याच्यामुळं आम्हाला कोणाच्याही दारात जायची गरज पडली नाही. मवियाच्या वेळेस आमच्यावरही खूप अडचणी आल्या, मात्र त्यावेळेस फडणवीस आमच्यासोबत ठामपणे उभे होते. सध्या पाहायला गेलो तर जे राजकारणी आहेत त्यांना भविष्य दिसत नसेल म्हणून ते पक्षांतर करत आहेत, असं या ठिकाणी सुरेश धस म्हणालेत. कॅमेरा पर्सन अनिल निर्मळसह मी चिन्मय जगताप, ETV भारत, मुंबई.